नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. कोणत्याही बाबतीत रोगनिदान चाचण्या ह्या महत्त्वाची भूमिका पार पडतात. जेव्हा एखादा त्रास तुम्हाला होतो मात्र त्याचं निदान जर वेळेवर झालं नाही तर कदाचित तुमची परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि म्हणूनच रोगनिदान चाचण्या या महत्त्वाची भूमिका पार पडतात. कृष्णा डायग्नोस्टिक हे रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातलं एक विश्वासू आणि अग्रगण्य नाव आहे आणि याच कृष्णाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तसंच स्वयंप्रतिकार रोग म्हणजेच ऑटोइम्युन डिसऑर्डर याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासंबंधीच्या कोणत्या चाचण्या आपण कृष्णामध्ये करून घेऊ शकता याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता तत्पूर्वी आपण सुरुवात करूयात, जाणून घेऊयात कृष्णा डायग्नोस्टिक्स विषयी. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात एक विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक हे देशभरात कार्यरत आहे. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्यपूर्ण सेवा देण्यासाठी एक अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. देशभरात 17 राज्यांमध्ये कृष्णाची 2,500हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांनी सज्ज 4,000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा देणं हे कृष्णा डायग्नोस्टिकचं वैशिष्ट्य मानलं जातं. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, टेलिरेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित सर्व आधुनिक पद्धतीच्या रोगनिदान चाचण्या कृष्णामध्ये केल्या जातात. विशेष म्हणजे कृष्णा देशभरातील Tier 2 आणि 3 शहरांमध्ये संकलन केंद्र आता सुरू करत आहे, ज्यामुळे अचूक आणि वेळेवर चाचण्या केल्या जातील आणि निदानसुद्धा केलं जाईल आणि त्यामुळे रुग्णाला जीवनदानसुद्धा मिळू शकेल. अशा कृष्णा डायग्नोस्टिकच्या सेवा, वाटचाल आणि गुणवत्तेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसंच ऑटोइम्युन डिसऑर्डर आणि रोगनिदान चाचण्या याविषयी सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृष्णा डायग्नोस्टिक्सचे पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. डॉक्टरांशी सुद्धा थोडक्यात त्यांची ओळख करून देते. डॉक्टर मनीष कारेकर हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. मागील 2 वर्षांपासून ते कृष्णा डायग्नोस्टिक सोबत कार्यरत आहेत आणि या क्षेत्रातला त्यांचा 17 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. तसंच पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत. कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेडच्या देशभरातील सेंटर्समधून केल्या जाणाऱ्या पॅथॉलॉजी चाचण्यांसंबंधातील व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर मनीष यांच्याकडे आहे. डॉक्टर मनीष, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर्सविषयी आज बोलतोय. सगळ्यात महत्त्वाचं, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स म्हणजे काय आम्हाला सांगा. ऑटोइम्युन म्हणजे जसं त्याचा अर्थ होतो, ऑटो म्हणजे स्वतः, इम्युन म्हणजे जी आपली रोगप्रतिकारशक्ती आहे. तर रोगप्रतिकारशक्ती हे जनरली जे बाहेरून आपल्या बॉडीत काही संक्रमण होतं किंवा अटॅक होतो त्याच्यासाठी एक डिफेन्स किंवा संरक्षक अशी एक प्रणाली असते. पण कधीकधी काय होतं की एक 5 ते 60% लोकांमध्ये जे स्वतःच्या पेशी ह्याच्या अगेन्स्टच तुमची रोगप्रतिकारशक्ती स्वतःचीच अटॅक करते. म्हणजे एक अँटीबॉडीज म्हणून जे प्रोटीन्स असतात जे बॉडीचे सेल्स बनवतात आणि ते स्वतःच्याच पेशींना अटॅक करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की जे वेगवेगळे अवयव आहेत, जर ज्या पर्टिक्युलर अवयवला तो स्वतःच्याच पेशी अटॅक करतो त्याचे मग ते फंक्शन्स ते कमी होतात आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर हे थोडक्यात ऑटोइम्युन डिझीजचा अर्थ होतो. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ऑटोइम्युन डिसऑर्डर्सने आपण ग्रासतो तेव्हा आपल्या शरीरातली प्रणाली किंवा कुठले तरी अवयव प्रभावित होत असतील, इफेक्ट होत असेल त्याचा, तर हे काय आहेत? तर आता शरीरात कोणकोणते अवयव किंवा कोणकोणते सिस्टम्स किंवा प्रणाली अफेक्ट होते त्याच्यात प्रायमरीली जर चालू करायचं तर एक ब्रेन आहे, मेंदूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सेकंड इज कॉमनली आपण खाली येतो थायरॉइड ग्लँड, एक बटरफ्लाय शेप ग्लँड असते आपल्या मानेत, त्याला अभाव होऊ शकतो. थर्ड इज लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणतो, तिथे अटॅक होऊ शकतो, तिथे अभाव होऊ शकतो. फोर्थ पॅनक्रियाज हे कॉमनली लोकांना डायबिटीसच्या संबंधित माहिती आहे, पण पॅनक्रियासचे बरेच वेगवेगळे फंक्शन
कंडिशन्स असतात. तर पॅनक्रियाज ह्या अवयवाला इफेक्ट होऊ शकतो. सेकंड इज नंतर आपण जे टिश्यूज म्हणतो, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे आपली जी स्किन आहे किंवा बोन्स आहेत किंवा स्किन आणि बोन्सच्या आजूबाजूला जे पण स्ट्रक्चर्स असतो, जे सपोर्टिंग सिस्टम्स असतात, मसल्स, स्नायू, त्यांना पण अफेक्ट होऊ शकतो. तर इन शॉर्ट हे सगळे अवयव किंवा सिस्टम प्रणाली आहे ही ऑटोइम्युन डिसऑर्डरमुळे ग्रासू शकते. डॉक्टर, आपण लक्षणांकडे येणारच आहोत, मात्र त्याआधी मला हे ऑटोइम्युन डिसऑर्डर होण्याची कारणं काय असू शकतील मला सांगाल का? कारण मेन तेच होतं की जेव्हा आपण कोणती बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होते, जसं फॉर एक्झाम्पल बाळ जे गर्भ आहे ते डेव्हलप होतो, त्या डेव्हलपमेंटमध्ये बॉडीचीच एक सिस्टम असते की जो आपले सेल्सना ॲज अ सेल्फ की माझेच आहेत हे आयडेंटिफाय करतो. पण तो जो ट्रिगर आहे की आयडेंटिफाय करण्यासाठी की हे सेल्स सेल्फ आहेत हे काही पेशी आयडेंटिफाय नाही करू शकत आणि त्याच्यामुळे मग ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात त्या विशिष्ट सेल्सच्या अगेन्स्ट आणि मग हे अँटीबॉडीज त्या विशिष्ट अवयवांवर अटॅक करतात. तर हे बेसिक कारण आहे त्या ऑटोइम्युन डिझीजचं. डॉक्टर मनीष, कारणं आता आपण जाणून घेतली, मात्र लक्षणं काय असतात ऑटोइम्युन डिसऑर्डर्सची? तर लक्षणं हे जसं वेगवेगळे अवयव किंवा प्रणाली अफेक्ट होते तर त्याच्याप्रमाणे लक्षणं असतात. आता जर मेंदूचा जर ऑटोइम्युन डिसऑर्डर जर आपण बघितला तर कॉमनली हे सिनियर सिटिझन्स किंवा 60 किंवा 60च्या वरती जे पण प्रौढ असतील त्यांना होऊ शकतं. तर जसं आपण ट्रेमर्स म्हणतो किंवा हाताचा थरथर होणे किंवा तोल जाणे, ॲट द सेम टाईम डोळ्यासमोर अंधारी येणे. तर आता एक सांगायचं म्हणजे आमच्याकडे एक केस होती, 69 इयर ओल्ड मेल होते, त्यांना ट्रेमर्स येत होते, सडनली तोल जाऊन त्यांचं 1-2दा चक्कर येऊन ते पडले. मग त्यांचे बाकीचे तपास झाले, CT स्कॅन झाला, MRI झाला, पेट CT झाला, पण कुठून काही निदान होत नव्हतं. मग ऑटोइम्युन एन्केफेलायटिस म्हणून एक असतो मेंदूचं ज्याला आपण ग्रासतो, त्याला हे नाव आहे त्या आजाराचं. मग ते एक पर्टिक्युलर पॅनल असतात 16-17 टेस्टचा, तो केलं. मग आम्हाला कळून आलं की त्या पेशंटला ऑटोइम्युन एन्केफेलायटिस म्हणजे ब्रेनचं ऑटोइम्युन डिसऑर्डर झालेला आहे. तर हे मेंदू रिलेटेड आहे. नंतर विजन, जसं डोळ्यांची इफेक्ट होतो, त्या आजाराचं नाव आहे डेव्हिल्स डिझीज किंवा डेव्हिक्स डिझीज किंवा न्यूरोमायलायटिस ऑप्टिका. त्याच्यात विजन अफेक्ट होतं सडनली. अशा वेळेला पण एकदम काही ठराविक गोष्टी दिसत नाहीत, तर हे डोळ्या रिलेटेड आहेत. नंतर थायरॉईडमध्ये कसं आहे, थायरॉईड अदर जास्त काम करतं किंवा कमी काम करतं. काय होतं की जेव्हा हे थायरॉईडच्या पेशी आहेत त्या पेशीच्या आत त्यांचे हार्मोन्स असतात ज्याला आपण T3 T4 म्हणतो. तर जेव्हा हे काही स्पेसिफिक अँटीबॉडीज जे त्या सेल्सना अटॅक करतात ते सेल्स डिस्ट्रॉय होतात, त्याच्यामुळे ते हार्मोन्स जास्त प्रमाणात बाहेर येतात. मग लक्षणं तशी असतात, जसं माणसाला गरम एन्व्हायरमेंट सहन नाही होणे, ब्लड प्रेशर वाढणे, त्याच्यानंतर गरम होणे, फिमेल्समध्ये पीरियड्स रिलेटेड डिस्टर्बन्सेस होणे म्हणजे पीरियड्स लवकर येणे, रक्तस्राव जास्त दिवस राहणे. नंतर ह्याचं विपरीत काय होतं की जर थायरॉईडचं पूर्णपणे नष्ट झालं तर हार्मोन्सच राहत नाहीत. मग हायपोथायरॉइडिझम किंवा कमी हार्मोन्सचे लक्षणं दिसतात, जसं वजन वाढणे, त्यांना गरम थंड एन्व्हायरमेंट जास्त सहन नाही होणे, हृदयाचे ठोके कमी होणे, सूज येणे. तर थायरॉईड रिलेटेड हे सिम्पटम्स असू शकतात. पॅनक्रियाज जसं एक आपला अवयव आहे ज्याचं जर ऑटोइम्युननी तो ग्रासला गेला की आपण डायबिटीजचा एक टाईप 1 प्रकार असतो ज्याला आपण ऑटोइम्युन डायबिटीज म्हणतो. हे युजली छोट्या मुलांच्यात पहिलं दिसून येतं 5 ते 6 वर्षाच्या. तर त्याच्यात मधुमेहाचे जे पण सिम्पटम्स आहेत, पण छोट्या मुलात बेड वेटिंग जे आपण म्हणतो की कॉमन रात्री त्यांना युरिन पास होते बेडमध्ये, आणि अजून डायबिटीज रिलेटेड जे पण सिम्पटम्स आहेत, जर अनकंट्रोल्ड असेल तर त्यांचं वजन कमी होणे छोट्या मुलांचं. तर हे पॅनक्रियाजचं ऑटोइम्युन डिसऑर्डर झालं तर हे होतं. तर लिव्हरचं जर कोणतीही लिव्हरला काही ग्रासलं कोणताही आजार तर पहिलं सिम्पटम आपण ज्याला म्हणतो कावीळ म्हणजे बिलिरुबिन वाढणे,
कावीळचं कॉमन सिम्पटम जसं नॉशिया, वॉमिटिंग आहेत, डोळे पिवळे होणे, नखं पिवळे होणे, तर हे सिम्पटम्स आहेत. नंतर जसं मी आधी सांगितलं की एक डिसऑर्डर असतो ज्याच्यात कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे स्किनच्या खाली जे पण आपले छोटे टिश्यूज असतात जे आपल्याला बोन आणि मसलशी जॉईन करतात, तर जर त्याची व्याधी झाली तर स्किनला टाईटनेस येणे, जसं आपले नॉर्मली सुरकुत्या पडतात तसे पडत नाही, ते स्किन एकदम स्ट्रेच होते, त्याच्यामुळे मूवमेंट अफेक्ट होते, हे एक कॉमन सिम्पटम आहे. नंतर कधीकधी एक SLE म्हणून एक आजार आहे जो सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस आम्ही म्हणतो, त्याच्यात किडनी ग्रासली जाते. किडनी ग्रासली गेल्यामुळे मग कॉमनली होतं की डोळ्याला सूज येणे, स्पेशली चेहऱ्याला सूज येणे, पायाला सूज येणे, मग त्याच्या टेस्टमध्ये जसं युरिनमध्ये प्रोटीन्स पास होणे. अजून काही डिसऑर्डर्स आहेत ज्याला आपण एक वेगनस ग्रॅन्युलोमॅटोसिस म्हणतो, ज्याच्यात आपलं कान, नाक, लंग्स आणि किडनी अफेक्ट होतात. तर जर वेगनस झालं असेल तर मग युजली कानातलं इन्फेक्शन होणे, कानातनं पाणी येणे किंवा पू येणे, नाकाचं सायनस रिलेटेड इश्यूज होणे, सर्दी, वारंवार सर्दी होणे, जर लंग्सचं ग्रासले गेले तर खोकला येणे, खोकल्यामधनं थोडंसं रक्त पास होणे. तर हे कॉमन लक्षणं आहेत. तर लक्षणं ज्या ज्या अवयव किंवा ज्या ज्या सिस्टम्स प्रणालीमध्ये ऑटो इम्युन डिसऑर्डर होतो त्याच्याप्रमाणे ती लक्षणं आहेत. डॉक्टर, असं काही आहे का की हे ऑटो इम्युन डिसीजच्या बाबतीत आपण म्हणण्यासारखं किंवा डिसऑर्डर्सच्या बाबतीत म्हणण्यासारखं की अमुक एक वयोगटातील व्यक्तीच याच्यामुळे प्रभावित होऊ शकतात किंवा वयाच्या अमुक एक टप्पा गाठल्यावरच तुम्हाला ऑटो इम्युन डिसऑर्डर्स होऊ शकतात? असं काही नाही आहे, कारण की छोट्या मुलांपासून ते प्रौढ आणि सिनियर सिटिझन्स जे आपण म्हणतो वृद्धावस्थेत, तर सगळे एज ग्रुप्समध्ये ऑटो इम्युन डिसऑर्डर हा दिसतो. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स मिस का होतं, कारण की कॉमनली काही काही लक्षणं असतात ते नॉर्मल बाकीच्या आजारांच्या लक्षणांशी ओव्हरलॅप होतो, म्हणून ते डिटेक्ट करणं किंवा डॉक्टरांना कॅच करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण काही विशिष्ट आजार आहेत जसं छोट्या मुलांच्यात जे होतात ते म्हणजे आम्ही म्हणतो जसं ऑटो इम्युन डायबिटीज आहे, टाईप 1 आहे, तो एक आजार छोट्या मुलांच्यात होऊ शकतो. फिमेल्समध्ये कॉमनली आपण सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस म्हणजे स्किन, जॉईंट्स, बोन्स रिलेटेड एक आजार आहे, तो होऊ शकतो. ब्रेन रिलेटेड ऑटो इम्युन डिसीज आहे, तो युजली एक 50 नंतर होतो. तर कोणत्या वयोगट असं इम्युन नाही आहे, म्हणजे प्रत्येक वयोगटात होऊ शकतो, पण काही विशिष्ट आजारी जसे मी सांगितले त्या एका विशिष्ट आजार एका विशिष्ट वयात होतात. लहान मुलांना सुद्धा लहान मुलांना सुद्धा होतं. जसं मी सांगितलं डायबिटीज आहे, तर कॉमन डायबिटीजच आहे टाईप 1, म्हणजे लहान मुलांना पण होऊ शकतो. नक्की सर, आपण डॉक्टर मनीष यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत. तसंच ऑटोइम्यून डिसऑर्डर्सच्या संदर्भात कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये आणखी कोणत्या चाचण्या, निदानाच्या चाचण्या केल्या जातात ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. ऑटोइम्यून डिसऑर्डर्स विषयी आणि त्या संदर्भातल्या कोणत्या चाचण्या कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये केल्या जातात याविषयी आपण डॉक्टर मनीष कारेकर यांच्याकडनं जाणून घेतोय. डॉक्टर मनीष, सामान्यतः कृष्णा डायग्नोस्टिक्समध्ये या स्वयंप्रतिकार विकारांवर कोणत्या चाचण्या उपलब्ध आहेत? तर कॉमनली एकदा सस्पेशन आलं डॉक्टरांना की ऑटोइम्यून होऊ शकतो, तर एक प्रायमरी आम्ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो की जी पहिली करावी लागते. त्या टेस्टचं नाव आहे ANA, म्हणजे अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी. तर ती वेगवेगळ्या प्रकारे होते. 3 वेगवेगळी पद्धत आहे. एक गोल्ड स्टँडर्ड पद्धत जी आपण मानतो त्याला इम्युनोफ्लोरेसन्स टेक्निक म्हणतात. म्हणजे पेशंटचं जे सिरम किंवा ब्लड असतं ते आमच्याकडे एक्झिस्टिंग काही स्लाईड्सवर काही टिश्यूज त्याच्यात चिटकवलेले असतात. तर पेशंटचं सॅम्पल त्या टिश्यूजबरोबर रिॲक्ट करून त्यातला एक 1.5 ते 2 तासाची प्रक्रिया असते. त्याच्यानंतर आम्ही एक स्पेशल फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप असतो त्याच्या खाली बघतो. तर जसं त्याचं नाव आहे अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी, तर कोणत्याही सेलमध्ये एक सेल असतो, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस असतो. तर त्या न्यूक्लियसमध्ये जेव्हा ते पॉझिटिव्ह येतं तेव्हा त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. एक X पॅटर्न असतो, Y, Z. तर जसा पॅटर्न आहे
त्याच्याप्रमाणे आम्हाला कळतं की ह्या ऑर्गनशी रिलेटेड पॉझिटिव्हिटी असू शकते, लिव्हरची रिलेटेड असू शकते, सायटोप्लाझम असेल तर लिव्हरची रिलेटेड असू शकते, न्यूक्लिअर असेल तर SLE म्हणून आहे ते असू शकेल, किंवा जोग्रन सिंड्रोम आहे ते असू शकेल. तर ह्याच्यावरनं मग आम्ही बाकीचे टेस्ट ॲडवाईज करतो त्या डॉक्टरांशी बोलून, की बाकीचे बॅटरी ऑफ टेस्ट आहेत की कोणकोणते करणं गरजेचे आहेत. आणि ANA टेस्टबरोबर सर्वात इम्पॉर्टंट हिस्ट्री पण आहे की पेशंटचे काय लक्षणं आहेत, त्याच्यामुळे आम्ही टेस्टमध्ये ते मायक्रोस्कोपच्या अंडर बघून ते कोरिलेट करून आम्ही साधारण एका डायग्नोसिसवर पोचतो. नंतर ही एक IFA नंतर एक क्लिया म्हणून एक मेकॅनिझम आहे ज्याच्यात तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळते ANAची की किती पॉझिटिव्ह आहे. एकदा ती पॉझिटिव्ह आली की बाकीचे जे टेस्ट आहेत, तर एक जसं SLE हे खूप कॉमन डिसऑर्डर आहे, एक DSDNA म्हणून टेस्ट आहे ज्याला आपण डबल स्टँडर्ड DNA म्हणतो, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज असतात, तर ती एक टेस्ट असते. ती एक कन्फर्मेटेड टेस्ट मानली जाते. मग कसं होतं की बरेचसे वेगवेगळ्या अँटीजन किंवा प्रोटीन्स असतात बॉडीत ज्याच्यात ते रिॲक्शन होते. मग मी पॅनल ऑफ टेस्ट करतो की एका पॅनलमध्ये 8 टेस्ट असतात, एका पॅनलमध्ये 10 टेस्ट असतात. त्याला मी ब्लॉट टेस्ट किंवा ब्लॉट ॲसेज म्हणतो. म्हणजे एका वेळेला 9 ते 10 वेगवेगळे अँटीबॉडीज आपल्याला कळून येतात जे पेशंटमध्ये आहेत आणि त्याला त्रास देतात. काही टेस्टमध्ये 17 ते 23 असे वेगवेगळे अँटीबॉडीज पण आपण करून ती चाचणी आपल्याला ते कळू शकतो. तर हे ANAबद्दल आहे. नंतर मी स्पेसिफिक काही टेस्टबद्दल बोलीन ऑर्गन रिलेटेड. आता एकदा आपल्याला ANA पॉझिटिव्ह आहे, जसं मी सांगितलं ऑटोइम्युन एन्केफेलायटिस, मेंदूची जर ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे तर त्याच्यात कमीत कमी एक 23 वेगवेगळे अँटीबॉडीज असतात. तर थोड्या महाग असतात त्या टेस्ट, पण ते करणं गरजेचं आहे, म्हणजे बाकी पेशंटचं लगेच डायग्नोसिस होऊन जातो. नंतर जसं मी सांगितलेलं एक डोळ्याचा आजार असतो न्यूरोमायलायटिस ऑप्टिका म्हणून, तर त्याच्यात एक 2 अँटीबॉडी टेस्ट असतात ज्याचं नाव NMO आणि MOG आहे. तर त्या आपण टेस्ट करू शकतो. रिलेटेड टू थायरॉईड ग्लँड, तर थायरॉईड ग्लँडमध्ये एकदा तुमचं एक TSH आणि T3 T4 असतं. युजली काय होतं की तुमचं TSH खूप कमी येतं. TSH खूप कमी म्हणजे तो थायरॉईड ग्लँड जास्त काम करतोय, TSH खूप जास्त म्हणजे तो थायरॉईड ग्लँड कमी काम करतोय. मग त्याच्या अगेन्स्ट कोणत्या अँटीबॉडीज असतात, तेथे एक 3 अँटीबॉडीज असतात. कॉमनली आम्ही ATAB त्याला एकत्र म्हणतो, अँटी थायरॉईड अँटीबॉडी. त्याच्यात 2 प्रकार असतात, अँटी थायरोग्लोबुलिन अँटीबॉडी आणि अँटी TPO अँटीबॉडी. आणि काही पेशंट्समध्ये एक आम्ही म्हणतो TSH रिसेप्टर अँटीबॉडी. तर ह्या काही टेस्ट आहेत. जसं मी सांगितलं की छोट्या मुलांच्या डायबिटीज होऊ शकतो, मग त्याच्यात कोणत्या टेस्ट करतात. तर छोट्या मुलांच्या डायबिटीजमध्ये त्याच्यात एक 3 वेगवेगळ्या टेस्ट आहेत. एक आम्ही जे पॅनक्रियाजमधनं इन्शुलिन बनवणारे एक स्पेशल सेल्स असतात, त्यांचं नाव असतं आयलेट. तर आयलेट सेल अँटीबॉडीज म्हणून एक टेस्ट आहेत, इन्शुलिन अँटीबॉडी म्हणून एक टेस्ट आहे, आणि एक GAD65 म्हणून टेस्ट आहेत. ही नावं थोडी टेक्निकल आहेत, पण ती ॲक्च्युली जी टेस्टची नावं आहेत ती मी सांगतो आहे पेशंट्सना. नंतर लिव्हर, तर लिव्हर रिलेटेड काही टेस्ट आहेत. तर लिव्हरमध्ये जसं कावीळ आहे तशी लक्षणं आहेत, तर त्याच्यातली टेस्ट म्हणजे एक AMA म्हणून टेस्ट आहे, अँटी मायक्रोझोमल अँटीबॉडी म्हणून त्या टेस्टचं नाव आहे. नंतर लिव्हरसाठी पण आम्ही जसं म्हणालो की लाईन ब्लॉट ॲसेस, म्हणजे एका वेळेला 10 ते 7 वेगवेगळ्या अँटीबॉडीज आपण टेस्ट करू शकतो. तर हे इन शॉर्ट वेगवेगळ्या चाचण्या आहेत रिलेटेड टू ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. डॉक्टर, ऑटोइम्युन डिसऑर्डर्सच्या बाबतीत एखाद्या विशिष्ट, आता तुम्ही मगाशी म्हणाला त्याप्रमाणे लिव्हर किंवा किडनीची करता येते, पण आणखी कुठल्याही विशिष्ट अवयवाविषयी काही टेस्ट किंवा विशिष्ट टेस्ट त्या अवयवाच्या या डिसऑर्डरच्या बाबतीत केल्या जातात का? हो, जसं मी सांगितलं की परत तेच सांगावं लागेल मला की जसं फॉर एक्झाम्पल आपण कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स आहेत, जसं मी सांगितलं की स्किन स्ट्रेच होते, स्किन तुमची नॉर्मल फ्लेक्सिबिलिटी राहत नाही, तर तिथे काही टेस्ट आहेत ज्याला मी एक सेंट्रोमियर अँटीबॉडी टेस्ट म्हणतो. एक टेस्ट आहे ज्याचं नाव SSA, SSB, रोला आहेत. म्हणजे हे बेसिकली एक 15-16 वेगवेगळे प्रोटीन्स असतात त्या टिश्यूमध्ये, त्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट वेगवेगळे अँटीबॉडीज होतात. वेन कमिंग टू आईज, तर आईजमध्ये एक NMO आणि MOG ही टेस्ट असते. पॅनक्रियाजमध्ये आयलेट सेल अँटीबॉडी टेस्ट, GAD65 टेस्ट असते. ब्रेनमध्ये आम्ही एक VJKC म्हणतो, व्होल्टेज गेटेड पोटॅशियम चॅनल्स. जसं मी सांगितलं की पेशंटला ट्रेमर्स येणे, सडनली चक्कर येऊन पडणे, तर ह्या पर्टिक्युलर काही टेस्ट असतात जे आपण करू शकतो. आणखी एक महत्त्वाचं डॉक्टर, की उपचारानंतर तुम्हाला या चाचण्या किती वेळा साधारण करायला लागतात, किंवा असं काही टाइम स्पॅन असतो का की या विशिष्ट 5 महिन्यांनी 2 महिन्यांनी तुम्हाला जावंच लागतं चाचण्यांसाठी? कसं आहे की हे परत डिपेंड होतं तीव्रतेचं, नंबर 1,
की किती तीव्र आजार होता, आणि सेकंड इज कोणती औषधं चालू आहेत. कारण की बऱ्याच वेळेला औषधं चालू केल्यानंतर त्या औषधांसाठी पण काही फॉलोअप घेतला जातो आणि आजाराचा तीव्रपणा किती आहे आणि तो हळूहळू कमी होतोय का याच्यासाठी टेस्ट केल्या जातात. कॉमनली टेस्टचा कालावधी 4 आठवडे असतो की 4 आठवड्यानंतर टेस्ट करावी लागते. आणि असं होतं की काही डायग्नोसिससाठी काही टेस्ट असतात जे मी आधी सांगितले, पण कॉम्प्लिकेशनसाठी पण काही टेस्ट असतात. तर फॉर एक्झाम्पल जर लिव्हरनी ग्रासलेलं आहे तर त्याच्यासाठी डायग्नोसिस एकदा झालं की लिव्हर फंक्शन टेस्ट करावे लागतात, जसं टोटल बिलिरुबिन, डायरेक्ट बिलिरुबिन, एन्झाईम्स असतात काही SGOT, SGPT. आधी जर पेशंटचं लिव्हरला खूप जास्त ग्रासलेलं असेल तर त्याचे एन्झाईम्स वाढलेले असतात, SGOT, SGPT म्हणा, अल्कलाइन फॉस्फेटेज. मग एक 4 आठवड्यानंतर ट्रीटमेंटनंतर मग त्या एन्झाईम्स नॉर्मल आल्या आहेत का ह्या बघण्यासाठी ही टेस्ट केली जाते. सेकंड इज जसं किडनी, आता SLE म्हणून एक आजार आहे ज्याच्यात किडनी अफेक्ट होतो. तर त्याच्यात कॉमनली किडनी अफेक्ट झाली की युरिनमधनं प्रोटीन्स निसटतात. तर ते प्रोटीन्स त्याचे आधी समजा जास्त असतील 3+ 2+ म्हणतो किंवा आपण क्वांटिफाय पण करू शकतो. त्याच्यानंतर मग ते ट्रीटमेंटना 4 वीक्स नंतर ते युरिनमध्ये प्रोटीन्स जायचे थांबले आहेत का की कमी झालेले आहेत का. मग क्रिएटिनिन एक टेस्ट असते विच इज मार्कर फॉर किडनी डिजीज. मग क्रिएटिनिन नॉर्मली एक फिमेल्समध्ये लेस दॅन 48 असेल तर 1.05 असते व्हॅल्यू, तर ती त्याच्या वर असेल तर त्याच्या खाली आलेली आहे का. जर मेल्समध्ये 1.48 असते, 1.25 असते तर ती क्रिएटिनिनची व्हॅल्यू जर जास्त असेल तर कमी आलेली आहे का. तर डिपेंडिंग अपॉन वेगवेगळे ऑर्गन्स जसे अफेक्ट झाले तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. टेस्ट तसे तुम्हाला ॲडवाईस करावे लागतात. साधारण 4 आठवड्यानंतर करावी लागते, एव्हरी 4 वीक्स. एकदा पेशंट स्टेबल झाला की मग 3 महिन्यानंतर जसं डॉक्टर औषधं चेंज करतात आणि जसं फॉलोअप औषधांवर डिपेंड आणि फॉलोअपवर डिपेंड आणि प्रत्येक आजाराचा कालावधी किंवा त्याचं स्पेक्ट्रम वेगळा असतो, त्याच्यावरनं मग डॉक्टर्स मग ॲडवाईस करतात. युजली 4 वीक्स हा फर्स्ट टेस्ट फॉलोअपचा युजली 4 वीक्स असतो. आणखी एक, ख्रसनामध्ये ज्या चाचण्या केल्या जातात, खरं तर हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या प्रेक्षकांना पण आतापर्यंत आपण जितके कार्यक्रम केले आहेत ख्रसनावर सगळ्यांना हे माहिती आहे की रोगनिदान चाचण्या अत्यंत आधुनिक, पण त्यातही खर्चाच्या दृष्टीने ज्या सगळ्यांना परवडतील अशाच असतात. पण या स्वयंप्रतिकार विकारांवर ज्या चाचण्या आहेत ख्रसनामध्ये उपलब्ध त्याविषयी खर्च साधारण किती येतो, काय सांगता? तो थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आणि मला कमर्शियल्स एवढे माहीत नाही आहेत, पण तरी पण मी सांगू शकतो की काही बेसिक टेस्ट आहेत जसं ANA आहे, तर त्याचा एक खर्च तुम्हाला साधारण, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण एक साधारण 700 to 900 रुपीजपर्यंत, कारण की त्याच्यात ANAचे वेगवेगळे टाईप आहेत. पण जे तुमचे वेगवेगळे दुसरे पॅनल्स आहेत जसं ऑटोइम्युन एन्केफेलायटिस पॅनल आहेत, त्यांचा खर्च साधारण 10 ते 20 हजाराच्या मध्ये असतो. जे अँटीबॉडीज काहीचे टेस्ट आहेत त्यांचा एक साधारण 1000 ते 2000 मध्ये असतो. तर कमर्शियल्स मला एवढे माहीत नाही, तुम्ही फोन नंबर आहे त्याच्यावर एन्क्वायर करू शकता. नक्कीच. तर डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा आणखी ख्रसनाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा आजच्या विषयाशी संबंधित आणखी काय टेस्ट ख्रसनामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा खर्च किती आहे किंवा साधारण किती चार्जेस असतात त्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि सगळ्याची माहिती तुम्ही, इत्तमभूत माहिती तुम्ही करून घेऊ शकता. तसंच ख्रसनाची वेबसाईट आहे, सोशल मीडिया हँडल्स दिलेले आहेत, लिंक्डइनवर सुद्धा ख्रसना उपलब्ध आहे. या सगळ्याची नोंद तुम्ही करून घ्या आणि तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही मिळवू शकता. डॉक्टर मनीष, तुम्ही इथे आला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.